अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने आयोजित माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा कार्यक्रम रुई तालुका हातकणंगले येथे सोमवारी दिनांक 13 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। कृषी, पशुसंवर्धन आणि नैसर्गिक शेतीविषयी मार्गदर्शनासह वृक्षारोपण व शेतकरी सन्मान असे विविध उपक्रम यावेळी राबवण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात पशुविकास अधिकारी डॉक्टर V.S. ढेकणे, पशुविकास अधिकारी डॉक्टर कोलगणे, कृषी महाविद्यालय कोल्हापूरचे डॉक्टर रवींद्र कारंडे, डॉक्टर विजय नाळे तसेच प्राध्यापकांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आले। यावेळी डॉक्टर V.S. ढेकणे यांनी पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीमार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली। डॉक्टर विजय नाळे यांनी पीक संवर्धनाविषयी तर डॉक्टर रवींद्र कारंडे यांनी कीड व्यवस्थापन व नैसर्गिक शेतीविषयी मार्गदर्शन केले। डॉक्टर कोलगणे यांनी कृषी महाविद्यालयातील विविध विभाग, संशोधन व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या संधींची माहिती दिली। पंचायत समिती सदस्या अश्विनी वैभव पवार यांनी शेतकरी हा देशाचा खरा राजा असून त्यांच्या सन्मानासाठी अशा उपक्रमाची आवश्यकता असल्याचे मनोगत व्यक्त केले। DRP संतोष मांगलेकर यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची सविस्तर माहिती दिली। मंडळ कृषी अधिकारी योगेश खाडे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देऊन शेतकऱ्यांना त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन केले। यावेळी उपस्थित सर्व शेतकऱ्यांचा वृक्ष भेट देऊन सन्मान करण्यात आला। तसेच प्रगतशील शेतकरी राजेंद्र कश्मीरे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला। रुई येथील कृषी सखी सुजाता पाटील व प्रियंका फाळके यांच्यासह गावातील विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने शेतकरी कार्यक्रमास उपस्थित होते। कार्यक्रमास रुई ग्रामपंचायतीच्या प्रशासक गीता विष्णू सावंत, ग्रामविकास अधिकारी नेता बोदरडे तसेच गुणधर अणथे, शंकर आंबी, वर्धमान मुरुचिटे, अमर मकुबाई, प्रकाश मुरुचिटे, बाबासो कश्मीरे, माणिक चौगुले, अजमेर पठाण, महावीर मगदूम यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजक महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने सहाय्यक कृषी अधिकारी गीता कांबळे यांनी केले। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।